मराठवाड्यात ओला दुष्काळ असल्याची माहिती समोर येते। यावर्षी मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीनं थैमान घातला होता, तर या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मराठवाड्यातील 8,486 गावांपैकी 6,150 गावांची अंतिम पैसेवारी 50 पैशांहून कमी आली आहे, तर 2,336 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक असल्याचं समोर आलं। यात परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यातील सर्व गावांचा समावेश आहे। अतिवृष्टीनंतर पंचनामे करून शासनाकडे नुकसानीचा अहवाल सादर केला। त्यानंतर शासनानं मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी नुकसानपोटी 2,726 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। अंतिम पैसेवारी 50 पैशांहून कमी असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांचा शेतसारा तसंच विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफी केली जाणार आहे। तसंच वीज बिलातही 33% सूट मिळण्याची शक्यता आहे। आणेवारी कमी आलेल्या गावांमध्ये ज्या ज्या सवलती किंवा ज्या ज्या मदत सरकारची पाहिजे ती दिली गेली पाहिजे। तर मागच्या वेळेसचीच कित्येक मदत अजून घोषित होऊन मिळालेली नाही। मागच्या काळामध्ये जी अतिवृष्टी झाली, ठिकठिकाणी गारपीट झाली, या सगळ्याच्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं। आणि या सगळ्या नुकसानीतून जी आणेवारी आलेली आहे, ही आणेवारी जर कमी आहे, 9,000 पैकी 7,000 गावं, मात्र त्याच्यापेक्षा मोठी संख्येनं गावं आहेत। याला सरकारने लवकरात लवकर या गावाला, या शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली पाहिजे। ते स्टँडिंग आदेश आहे, त्यामुळे जी काही त्या ठिकाणी आणेवारी आली असेल त्या अंतिम आणेवारीच्या आधारावर आपल्या स्टँडिंग आदेशाप्रमाणे पुढची कामं होतील। प्रश्न असा आहे की अतिवृष्टी झाली ही गोष्ट खरी आहे, परंतु त्याचे पंचनामे केले की नाही, किती पंचनामे केलेत आणि प्रत्यक्षामध्ये किती नुकसान झालंय याची संपूर्ण आकडेवारी अद्याप माझ्याकडे नसल्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करता येणार नाही। पण शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही धारणा माझी सुद्धा आहे। मी मीटिंगमध्येच या संदर्भात कमिशनरला आणि सर्व तिथल्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना करतो।